दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण यंदाच्या हंगामामध्ये उपयुक्त पाणी पातळीमध्ये अखेर 50% भरलं असून दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक मात्र आता कमालीची कमी झालेली आहे आणि ती साधारणपणे 6,780 क्युसेक इतकी आहे. यंदा मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सून हे दोन्ही पावसाने उशिरा हजेरी लावलेली आहे. अद्याप तर पाऊस हा उजनी आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालाच नाही आहे. मात्र मान्सूनने भीमा खोऱ्यामध्ये उशिरा हजेरी लावली. त्यामुळं उजनी धरणाची अवस्था ही 1 जुलैपर्यंत अत्यंत बिकट होती. धरण -28% अशा स्थितीमध्ये होतं. मात्र 2 जुलैनंतर घाटमाथा, भीमा खोरे आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या पावसामुळं उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि आता 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता उजनी प्रकल्प हा उपयुक्त पाणी पातळीत 50% इतका भरलेला आहे. मागील 8 दिवसामध्ये उजनीमध्ये 78% पाणी हे आलेलं आहे. अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही आहे. त्यामुळं कॅनॉल आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील वर्षी उजनी धरण 94.30% भरलं होतं. मात्र यंदा ते आता 50% इतक्या स्थितीमध्ये आहे आजच्याच तारखेला. उजनीतला एकूण पाणीसाठा हा 90.49 TMC इतका आहे. त्यात उपयुक्त पाणी हे 26.83 TMC इतकं आहे. मागील 2 दिवसापासून पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन हे वेगानं होतं आहे. 4.80 मिलीमीटर म्हणजे 0.90 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे मागील 24 तासामध्ये नोंदलं गेलेलं आहे. नीरा खोऱ्यातल्या 4 धरणांमध्ये मिळून 30.54 TMC म्हणजे 63.19% जलसाठा हा झाला आहे. मागच्या वर्षीपेक्षा तो 11% कमी आहे. वीर धरण 100% भरलं असलं तरी यातून नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलेलं आहे. मात्र दोन्ही कॅनॉल सध्या सुरू आहेत. मागील 24 तासात नीरा खोऱ्यामध्ये 0.48 TMC पाण्याची वाढ झालेली आहे.